In the last period, we studied the uses of potentiometer. In the uses of potentiometer, there are three uses are given in our syllabus. The first use is to determine or compare the EMF of a cell by using separate method, and second is combination of cells or E1 plus E2 and E1 minus E2, sum and difference method. Today in this video we are going to learn the next use is to determine the internal resistance of a cell. That is the next use of potentiometer. To determine internal resistance in bracket small r of a cell. आपल्याला या आर्टिकल मध्ये पोटेन्शियोमीटरचा वापर करून सेल मध्ये असलेला इंटरनल रेजिस्टन्स काढायचा आहे. पोटेन्शियोमीटरचा वापर करायचा आहे. पोटेन्शियोमीटर माहित आहे. पोटेन्शियोमीटरचं सर्किट आपण बघितलेलं आहे. Potential difference between two terminals of the wire is directly proportional to length of the wire. हे आपलं प्रिन्सिपल आहे. Phi is directly proportional to L or E is directly proportional to L. Potential difference Phi is directly proportional to L or EMF induced in the circuit, that is E, and EMF is directly proportional to the length of the wire. From this, इथं आपल्याला इंटरनल रेजिस्टन्स सेल मधलं काढायचं आहे. त्यासाठी आपण डायग्राम काढूयात आणि आपल्या टेक्स्टबुक मध्ये जी डायग्राम दिलेली आहे त्याचप्रमाणे मी इथं सेम डायग्राम काढतोय. सुरुवातीला पोटेन्शियोमीटर आहे तसं आपण काढूयात. पोटेन्शियोमीटर साठी एक EMF E घेतोय आपण. त्याच्यानंतर इथं सिंगल की असते, त्यापुढे इथं रिओस्टॅट. इथं पोटेन्शियोमीटर आपण कंप्लीट करतोय. हा पोटेन्शियोमीटरचा पार्ट असेल आणि पोटेन्शियोमीटर वायरची लेंथ ही 400 सेंटीमीटर असते. त्याप्रमाणे इथं आपण 400 सेंटीमीटर वायरची लेंथ काढूयात. ही 400 सेंटीमीटर वायरची लेंथ आहे. अशा प्रमाणे हे पोटेन्शियोमीटर असेल. या पॉइंटला इथं ए पॉइंट नाव देतोय आपण, इथल्या पॉइंटला बी नाव देतोय. आता याच्या पुढे पोटेन्शियोमीटर मध्ये इंटरनल रेजिस्टन्स काढायचा आहे. इंटरनल रेजिस्टन्स काढायचा आहे म्हणजे डायग्राम मध्ये आपल्याला इथं एक सेल घ्यावा लागेल किंवा EMF काढायचा आहे. म्हणजेच इथं आपण एक EMF दाखवतोय किंवा हा E1 सेल असेल. त्याच्या पुढं इंटरनल रेजिस्टन्स हा स्मॉल r असणार आहे. हा इंटरनल रेजिस्टन्स हा इथं E आहे, याला आपण E1 नाव देऊयात. त्याच्या पुढं या पॉइंट पासून या ठिकाणी एक की घ्यायचे आणि रेजिस्टन्स बॉक्स, इथं की रेजिस्टन्स बॉक्स आणि ही पूर्ण वायर जोडायची. क्लोज्ड लूप तयार करायचा आहे आणि या टर्मिनल पासून जॉकी जोडायचे आणि ती जॉकी गॅल्व्हनोमीटरला जोडायचे. गॅल्व्हनोमीटरचं ती वायर गॅल्व्हनोमीटरला जोडून त्याचं टर्मिनल हे जॉकीला जोडायचं.
याला आपण K1 नाव देऊयात या कीला. हा असेल K2. हा कॅपिटल R रेजिस्टन्स असेल. हा थोडासा मोठा दाखवावा लागेल कारण रेजिस्टन्स, इंटरनल रेजिस्टन्स आणि रेजिस्टन्स याच्यामधला फरक तुमच्या लक्षात आला पाहिजे म्हणून हा मी मोठा दाखवतो. हा रिहोस्टॅट असेल RH. इथं A पॉइंट, B पॉइंट, त्याच्याबरोबर P, Q आणि J. P हा Q आणि हा जॉकीचा पॉइंट हा J दिला. आता तुम्हाला डायग्राम लक्षात आलेले. डायग्राम मध्ये आपण पोटेन्शियोमीटरची डायग्राम वापरतोय. पोटेन्शियोमीटरच्या डायग्राम मध्ये इथं EMF E असतो, की असते आणि रिहोस्टॅट असतो. पोटेन्शियोमीटरची वायर ही 400 सेंटीमीटर म्हणजे 4 मीटर लांबीची वायर असते आणि इथून या सर्किटमध्ये P पॉइंट पासून एक E1 सेल घेतला. इंटरनल रेजिस्टन्स R जोडलेला आहे. या R चीच किंमत आपल्याला काढायची आहे टू डिटरमाइन और टू फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स R ऑफ द सेल. इथं आपण K2 घेतलेला आहे आणि कॅपिटल R रेजिस्टन्स बॉक्स जोडलेला आहे. ते गॅलव्हॅनोमीटरला जोडलेलं आहे आणि तीच वायर जॉकीला जोडलेली आहे. अशा प्रकारचं हे सर्किट कंप्लीट होते. आता आपल्याला इंटरनल रेजिस्टन्स काढायचं आहे. इंटरनल रेजिस्टन्स काढण्यासाठी पोटेन्शियोमीटरचं प्रिन्सिपल वापरायचं आहे. पोटेन्शियोमीटरचं प्रिन्सिपल वापरायचं आहे म्हणजे सुरुवातीला याचं नॉमेनक्लेचर लिहूयात. नॉमेनक्लेचर हे लेफ्ट साइडला EMF और E and E1 म्हणूयात आपण. EMF K1, K2, keys, RH rheostat, then small r internal resistance, capital R resistance box, RH rheostat, G is the galvanometer and J is jockey. हे एवढं सगळं नॉमेनक्लेचर आहे या डायग्रामचं. याच्यावरून डायग्रामचं एक्सप्लेनेशन तुम्ही लिहू शकता. आता आपल्याला डायरेक्ट प्रोसिजर कडे जायचं आहे. इंटरनल रेजिस्टन्स R ची किंमत काढायची. सुरुवातीला याच्यामध्ये 2 क्रिया करायची. आपल्याला प्रॅक्टिकल मध्ये हा पार्ट आहे म्हणजे याच्यामध्ये आपण 2 क्रिया करणार आहे आणि पहिल्या कंडिशन मध्ये, पहिल्या क्रियेमध्ये K1 क्लोज करायची आणि K2 ओपन करायची. इफ K1 is closed and K2 is open. सुरुवातीच्या कंडिशन मध्ये इथं ही K1 की बसवायची, क्लोज करायची म्हणजे बसवायची, ही की बसवायची, ही ओपन ठेवायची म्हणजे सर्किट मधून करंट हा असा फ्लो होऊ लागेल. इकडून हा पॉझिटिव्ह कडून हा इथपर्यंत, हा इथपर्यंत आला, हा पॉझिटिव्ह कडून इकडून इकडे आला. अशा पद्धतीनं हा करंट फ्लो होईल. त्यावेळी हा जॉकी किंवा हे टर्मिनल, ही जी जॉकीचा पॉइंट आहे तो A पॉइंट पासून स्लाइडिंग करत पुढे न्यायचा आहे. त्या वायरवरून घासत न्यायचा आहे. ज्या पॉइंटला किंवा इथं टच केला, गॅल्व्हॅनोमीटर हा एका बाजूला डिफ्लेक्ट असणार आहे. इथं टच केला, गॅल्व्हॅनोमीटर हा दुसऱ्या बाजूला डिफ्लेक्ट होत असणार आहे. मग आपण या A पॉइंट पासून जर स्लाइडिंग करत गेलो, when the jockey is sliding over the wire or potentiometer wire, then galvanometer shows the deflection. The jockey touch at point A, it shows deflection at one side, and the jockey touch another point B, then galvanometer shows another side. From this, the null point is obtained in between A and B. जर आपण याच्यावरून स्लाइडिंग करत गेलो तर गॅल्व्हॅनोमीटर हा मध्ये कुठंतरी एखाद्या पॉइंटला नल पॉइंट येतो म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर हा 0 डिफ्लेक्शन दाखवितोय. ज्या पॉइंटला हा झिरो डिफ्लेक्शन होतो त्या पॉइंट पासून इथपर्यंत किंवा A पासून तो जो पॉइंट आहे तिथपर्यंत आपण जी लेंथ मोजतोय ती लेंथ म्हणजे याची बॅलन्सिंग लेंथ असणार आहे.
आणि याची बॅलन्सिंग लेंथ काढायची आहे. म्हणजे हा पहिल्यांदा जी याची बॅलन्सिंग लेंथ मिळते ती E1 च्या अक्रॉसची बॅलन्सिंग लेंथ आहे. त्यामुळं E1 इज इक्वल टू के हा कॉन्स्टंट असतो आणि बॅलन्सिंग लेंथ जी मिळते ती बॅलन्सिंग लेंथ म्हणजे L1 असते. याला इक्वेशन नंबर 1 आपण लिहू शकतो. ही झाली पहिली कंडिशन, पहिली क्रिया या प्रॅक्टिकल मध्ये किंवा आर काढण्यासाठीची ही पहिली स्टेप आहे. आता सेकंड स्टेप मध्ये मी इथंच लिहितो जागा कमी असल्यामुळे. सेकंड स्टेप मध्ये इफ K1 is closed, if K1 is closed and K2 is also closed. K1 क्लोज करायचे, K1 की बसवायचे, K2 ही की बसवायचे, दोन्ही की बसवायच्या. देन द करंट फ्लोईंग फ्रॉम द बॅटरी और EMF E टू दिस सर्किट. त्यावेळेला यातून करंट फ्लो होतोय. म्हणजे आपल्याला इथंही सेम कंडिशन मगाशी जशी होती, बॅलन्सिंग लेंथ मिळत होती. ए पॉइंटला टच केला असता गॅल्व्हनोमीटर शोज डिफ्लेक्शन ॲट वन साइड, then at B point galvanometer shows deflection at another side. Therefore the null point is between or in between A and B. But in this case we connect the resistance box. The resistance box is connected across the EMF A or E1 or internal resistance small r. The resistance can be used by balancing the बॅलन्सिंग लेंथ. इथं कॅपिटल आर हा रेजिस्टन्स बॉक्स हा असा आहे की याच्यामध्ये काही रेजिस्टन्स, सुटेबल रेजिस्टन्स काढायचं आहे. सुटेबल रेजिस्टन्स काढला असता ही बॅलन्सिंग लेंथ आपल्याला याच्यामध्ये कुठंतरी मिळते, ऍडजस्ट होते आणि मिड पॉइंटला कुठंतरी मिळत असते. तशा पद्धतीनं इथं आपण याच्यातला काहीतरी सुटेबल रेजिस्टन्स काढला. सेम कंडिशन, गॅल्व्हनोमीटर हा कुठंतरी नल डिफ्लेक्ट होतोय, झिरो डिफ्लेक्शन दाखवितोय आणि त्या झिरो डिफ्लेक्शनला आपण तो जो पॉइंट येतोय त्याला EMF E1 मिळतोय असं म्हणतोय. मग त्यावेळची जी EMF आहे, जी किंमत आपल्याला मिळते ती म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टर्मिनल्स. दॅट पोटेन्शियल डिफरन्स इज Phi इज इक्वल टू K इंटू L2. ही किंमत आपल्याला या ठिकाणी मिळत असते. Phi इज इक्वल टू K इंटू L2. ज्या वेळेला ही किंमत मिळते इथं V इज इक्वल टू K इंटू L2. Phi इक्वल टू K इंटू L2 याचा अर्थ Phi मीन्स नॉट EMF, दॅट इज द पोटेन्शियल डिफरन्स. Phi ची जी किंमत आहे ती म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आहे. इथं असलेलं व्होल्टेज आहे आणि त्या व्होल्टेजची किंमत ही Phi इज इक्वल टू K इंटू पहिल्या स्टेप मध्ये मिळालेली जी लेंथ आहे ती L1 आहे आणि दुसऱ्या स्टेप मध्ये मिळालेली जी लेंथ आहे ती L2 आपल्याला मिळालेली आहे. म्हणून इथं Phi इक्वल टू K इंटू L2 हा फॉर्म्युला आपल्याला मिळतोय. या ठिकाणी इक्वेशन 1 ला 2 ने डिवाइड केलं, त्याला इक्वेशन 2 नाव देऊयात. डिवाइड इक्वेशन 1 बाय 2, डिवाइड इक्वेशन 1 बाय 2. इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ला डिवाइड केलं तर आपल्याला मिळणारा फॉर्म्युला हा E1 अपॉन V इज इक्वल टू K इंटू L1 अपॉन K इंटू L2 असा मिळेल. इथं K आणि K हा कॅन्सल होईल, K कॅन्सल होईल. राहिलेली टर्म ही E1 अपॉन V इज इक्वल टू L1 अपॉन L2 असेल. आता याच्या पुढं आपल्याला एक लूप कन्सिडर करायचा आहे आणि त्या लूप मध्ये आपण इथं नाव देऊयात. हा T असेल आणि हा S असेल. इथं जो लूप आहे तो लूप PQST आहे. फॉर लूप PQST. मी इथं शॉर्ट मध्ये लिहितोय, कमी जागेमध्येच. या ठिकाणची जागा कमी आहे, त्याच ठिकाणी मी लिहिण्याचा प्रयत्न करतोय.
for loop P Q S T PQST या लूपमध्ये अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, किर्चॉफचा व्होल्टेज लॉ वापरला तर या ठिकाणी आपल्याला या लूपमध्ये एक फॉर्म्युला मिळतोय. तो फॉर्म्युला आपल्याला मिळवायचा आहे आणि त्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला किमती काढायची. या ठिकाणी E1 ची किंमत मिळते. किर्चॉफ्स लूप आपण वापरला, किर्चॉफ्स लॉ वापरला, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ वापरला, PQST याच्यामध्ये E1 इज इक्वल टू E1 ची किंमत ही हा रेजिस्टन्स आहे, याच्यामधून जाणारा करंट जो आहे तो I असेल, म्हणून I इंटू R आपल्याला म्हणता येईल. हा जो करंट आहे तो I इंटू R आणि या रेजिस्टर मधून जाणारा करंट हा Iच असणार आहे इंटू स्मॉल r असेल. या लूप मध्ये मिळणारा किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ वरून आपण E1 इक्वल टू IR प्लस IR, I इंटू कॅपिटल R प्लस I इंटू स्मॉल r असा आपल्याला मिळतो. बट द अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ, पण आपल्याला ओहम्स लॉ नुसार, ओहम्सचा लॉ आपण विचारात घेतला तर याच्यामध्ये अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू टर्मिनल that is V is equal to I into R. पण ओहम्स लॉ नुसार, ओहम्स लॉ वापरला असता पोटेन्शियल डिफरन्स V is equal to I into R मिळतोय. आता इथंही E1 अपॉन V करूयात, याला यानं डिवाइड केलं तर E1 अपॉन V मिळेल. इकडचा हा पार्ट मी पुसतोय, किंवा डायग्राम पूर्णच पुसून काढतो. इथं E1 अपॉन V इज इक्वल टू कॅपिटल I इंटू R प्लस I इंटू स्मॉल r अपॉन I इंटू R हा फॉर्म्युला मिळेल. E1 अपॉन V केल्यानंतर आपल्याला अशा प्रमाणे हा फॉर्म्युला मिळेल आणि यालाच IR न सेपरेट डिवाइड केलं तर पुढची टर्म ही E1 अपॉन V इज इक्वल टू IR अपॉन IR 1 प्लस IR अपॉन I इंटू कॅपिटल R. इथं ही कॅपिटल I कॅन्सल होईल, म्हणजे E1 अपॉन V इज इक्वल टू 1 प्लस स्मॉल r अपॉन कॅपिटल R मिळेल. आणि याला इक्वेशन नंबर आपण 3 देऊयात, याला इक्वेशन नंबर 4 दिलं. फ्रॉम इक्वेशन 3 अँड 4, या इक्वेशन 3 आणि 4 च्या LHS E1 अपॉन V दोन्ही सेम आहेत, त्यामुळे त्यांच्या RHS सेम लिहिता येतील. म्हणून फ्रॉम इक्वेशन 3 अँड 4, 3 आणि 4 या इक्वेशन वरून LHS सेम आहे, त्याच्यावरून RHS आपण इक्वल लिहूयात, सेम लिहूयात. 1 प्लस स्मॉल r अपॉन कॅपिटल R इज इक्वल टू L1 अपॉन L2. 1 प्लस स्मॉल r अपॉन कॅपिटल R इक्वल टू L1 अपॉन L2. टू डिटरमाइन इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल r, इथं आपल्याला स्मॉल r ची किंमत काढायची आहे, त्यामुळे स्मॉल r इक्वल टू इथं काढायचा आहे. हा 1 इकडे आणला, इकडचा प्लस 1 आहे तो तिकडे गेल्यावर -1 होईल. देअरफॉर स्मॉल r अपॉन कॅपिटल R इज इक्वल टू L1 अपॉन L2 -1 होईल. आणि हा R इज इक्वल टू, कारण फक्त स्मॉल rच पाहिजे आहे, स्मॉल rच काढायचा आहे, त्यामुळे स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R इन ब्रॅकेट L1 अपॉन L2 -1 ब्रॅकेट कंप्लीट. आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण केलं तर स्मॉल r इज इक्वल टू, देअरफॉर स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R इन ब्रॅकेट L1 into 1 L1 minus L2 into 1 L2 upon L2. This is the formula of internal resistance of a cell. Small r is equal to capital R in bracket L1 minus L2 upon L2.
इथपर्यंतचा हा जो फॉर्म्युला आहे, इथपर्यंतचा जो पार्ट आहे तो म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स आर ऑफ अ सेल आहे. म्हणजेच या सर्किटमध्ये आपण जी सर्किट डायग्राम काढलेली आहे त्याच्यामध्ये ईएमएफ आहे, K1 आहे, रिओस्टॅट आहे आणि पोटेन्शिओमीटरची वायर आहे. ए पॉइंटला PQST हे एक नेटवर्क, एक सर्किट आपण जोडलेलं आहे आणि त्या नेटवर्कमध्ये एक ईएमएफ आहे, त्याला इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल आर आहे. त्याच्या पॅरलल मध्ये K2 आहे आणि त्याच्या पुढे रेजिस्टन्स बॉक्स जोडलेला आहे. आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं 2 कंडिशन आपण घेतलेल्या आहेत, 2 क्रिया केलेल्या आहेत. पहिल्यांदा K1 क्लोज, K2 ओपन. त्यावेळेला जी बॅलन्सिंग लेंथ मिळते ती बॅलन्सिंग लेंथ म्हणजे L1 घेतली. त्याच्यावरून आपण E1 च्या अक्रॉस मिळणारी ही जी बॅलन्सिंग लेंथ आहे त्याच्यावरून आपण फॉर्म्युला लिहिला. तो E1 इज इक्वल टू K इंटू L1, त्याला इक्वेशन 1 नाव दिलं. आता त्याच्या पुढे दुसऱ्या केसमध्ये, दुसऱ्या कंडिशनमध्ये K1 क्लोज केला, K2 क्लोज केला, म्हणजे दोन्ही की क्लोज केल्या, दोन्ही की बसवल्या. त्यावेळेला रेजिस्टन्स बॉक्स मधील काहीतरी सुटेबल रेजिस्टन्स असा काढायचा की आपली बॅलन्सिंग लेंथ ही पोटेन्शिओमीटर वायरच्या कुठेतरी मध्ये आली पाहिजे. मग आपण बॅलन्सिंग लेंथ त्याची काढली. त्यावरून या सर्किटच्या अक्रॉसला पोटेन्शियल डिफरन्स मिळतं, नॉट अ ईएमएफ. त्यामुळे तिथं आपण V इक्वल टू K इंटू L2 घेतलं, त्याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. इक्वेशन 1 ला 2 ने डिव्हाइड केलं. E1 अपॉन V इज इक्वल टू L1 अपॉन L2 हा फॉर्म्युला मिळाला, त्याला इक्वेशन 3 नाव दिलेलं आहे. त्याच्या पुढच्या पार्टमध्ये आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ वापरला. त्याच्यामध्ये लूप फॉर PQST आणि PQSTP पर्यंत आपण जातोय. परत पूर्ण लूप तयार होतोय तिथं PQSTP पर्यंत. आणि त्या लूप मध्ये E1 इज इक्वल टू कॅपिटल I कॅपिटल R प्लस कॅपिटल I इंटू स्मॉल r हा फॉर्म्युला आपल्याला मिळतोय किर्चॉफ्सच्या व्होल्टेज लॉ नुसार. बट अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ V is equal to IR, divide E1 by V, that is E1 upon V is equal to IR plus IR upon IR. आणि इथं आपण त्याला डिव्हाइड केलं तर मिळणारी टर्म ही 1 प्लस स्मॉल r अपॉन कॅपिटल R. त्याला इक्वेशन नंबर 4 नाव दिलं. फ्रॉम इक्वेशन 3 and 4 LHS are same, the RHS terms are also equal or same. Therefore we can determine the formula of internal resistance of a cell. That internal resistance of a cell is small r is equal to capital R in bracket L1 minus L2 upon L2. In this place the applications of potentiometer or to determine internal resistance of a cell, this article is completed. So stop here.